नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना बंदी आहे, तरी सुद्धा गर्दी कायम असल्याची परिस्थिती आहे। उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहोत। किरण, ही गर्दी आपण बघतोय, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील गर्दीचा हा व्हिडिओ आहे, काय आहे तिकडची परिस्थिती? किरण, तेजस्विनी, खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वराची ओळख आहे। मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक येत असतात। मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर श्रावण महिना सुरू आहे आणि अशातच सलग सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। नाशिक नगरी ही पर्यटन नगरी म्हणून देखील ओळखली जाते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी आलेले भाविक आणि दर्शनासाठी आलेले भाविक जे आहेत त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये कालपासूनच मोठी गर्दी केलेली आहे। रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळते। सध्याच्या घडीला खासगी वाहनांना त्या ठिकाणी परवानगी सुद्धा नाहीये। मात्र असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्र्यंबकमध्ये गर्दी झालेली आहे। दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि अशा सगळ्या काळामध्ये प्रशासनाची सुद्धा या सगळ्या निमित्तानं तारंबळ होते। उद्याच्या दिवशी सोमवार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत रविवारच्या दिवशीच मोठी गर्दी त्र्यंबक नगरीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच त्या गर्दीचं नियोजन होणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.